नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वेळ ही क्षणांच्या ठिपक्यांनी बनलेली असते असं म्हणायला हरकत नाही. हे क्षणांचे ठिपके झटकन मागे सरतात आणि मग त्या क्षणांच्या आठवणी होतात. त्या आठवणींना आजच्या या आनंदी कट्ट्याच्या निमित्तानं पुन्हा जागवूया. नीता कुलकर्णी यांनी आठवणींची पेटी म्हणून एक अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. तोच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवते. माझ्या मैत्रिणीच्या रेखाच्या घराचं इंटिरियर डेकोरेशनचं काम खूप दिवस सुरू होतं. ते पूर्ण झाल्यावर बघायला ये असा तिचा फोन आला. तरीसुद्धा बरेच दिवस मला जायला जमलं नव्हतं. तिचं घर बघून आलेल्या मैत्रिणी तिच्या घराची फार स्तुती करत होत्या, त्यामुळे मलाही उत्सुकता होती. एक दिवस मग सवड काढून मी मुद्दाम गेले तिच्या घरी. तिनं दार उघडल्यावर अक्षरशः मी बघत उभी राहिले. तिचं घर अनेक वस्तूंनी सजवलेलं होतं. फार सुरेख दिसत होतं. प्रत्येक गोष्ट अप्रतिम होती. पण माझं लक्ष मात्र हॉलच्या कोपऱ्यात गेलं. तिथं तिनं काय ठेवलं असेल? मी कधी कल्पनाही केली नव्हती अशी गोष्ट तिथे होती. तिनं तिथे पूर्वी पाणी तापवायला वापरायचा तो तांब्याचा मोठा बंब ठेवला होता. पॉलिश केलेला असल्यानं त्याचा लाल तांबूस रंग चांगला चमकत होता. त्याला गोमुखाची तोटी होती. विस्तवाच्या जागी ठेवायचा झारासुद्धा होता. कितीतरी वेळ बंबासमोर उभं राहून मी बघत होते. खूप जुनी मैत्रीण अचानक रस्त्यात भेटली की आपल्याला जसा आनंद होतो ना, अगदी तसा आनंद झाला होता. मी असा बंब कितीतरी वर्षांनी बघत होते. रेखा म्हणाली, अगं काय बघतेस एवढं? अगं हा तुझा बंब किती छान दिसतोय. यावर ती म्हणाली, ही माझ्या नवऱ्याची आवड. हॉलमध्ये बंब ऑड दिसेल असं मला वाटलं होतं, पण तुला सांगते घरी येणारा प्रत्येक जण हा बंब बघून खुश होतोय. नंतर रेखाशी गप्पा झाल्या, खाणं झालं, मी घरी आले. पण घरी आल्यावरही तिचा तो बंबच माझ्या डोक्यात होता. मनात विचार आला, या जुन्या वस्तू निरुपयोगी झाल्या तरी आपल्याला हव्याहव्याशा का वाटतात? मग विचार केल्यावर लक्षात आलं की या वस्तूंकडे नुसतं पाहिलं ना तरी आनंद होतो आपल्याला. गेलेले दिवस त्यांच्या सोबतीनं आपण पकडून ठेवायला बघतो. तसंच असेल, कारण तो बंब बघितल्या क्षणी मला माझे लहानपणचे दिवस आठवले. पहाटे उठून कामाला लागलेली आई आठवली. भाड्याचं घर, मागच्या अंगणात ठेवलेला बंब आठवला. त्याच्या अनुषंगानं कितीतरी गोष्टी नजरेसमोर तरळल्या. मनात त्या आठवणींची एक सुरेख साखळीच तयार झाली. आणि सांगते, माझा तो दिवस त्या आनंदातच गेला. मग आजोळ आठवलं. आजोळी बंबासमोर तांब्याचं घंगाळं, पितळेचा तांब्या आणि वज्री ठेवलेली असायची. वज्री हा शब्द तर माझ्या स्मरणातून निघून गेला असेल असं मला वाटलं होतं, पण तो अचूक आठवलाय आत्ता. वज्री म्हणजे अंग घासायचा दगड. आजोळचं न्हाणीघर डोळ्यासमोर आलं. हो, त्याला न्हाणीघरच म्हटलं जायचं. भांडी घासायला दुसरी जागा होती, तिला मोरी म्हटलं जायचं. साध्या बंबावरून माझं मन कुठल्या कुठे भटकून येत होतं. काही दिवसानंतरची गोष्ट. यांचे मित्र मनोहर घरी आले. बोलताना मी त्यांना रेखानी बंब हॉलमध्ये ठेवलाय सांगितलं. तर ते म्हणाले, पूर्वी आमच्याही घरी तसा पितळेचा बंब होता. अंगणात ठेवलेला असायचा तो. आई गरम पाण्याची बादली भरून दे आणि म्हणायची, विसण घालून घे. विसण हा शब्द आत्ताच्या मुलांना कळणारही नाही. आई बंबात लाकडं घालायची, पाण्याची भर घालायची, बंब चिंचेनं घासून लख्ख ठेवायची आणि प्रत्येकाची बादली बाथरूममध्ये ठेवून द्यायची. किती कष्ट करायची रे, असं म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरून आले होते आणि आम्ही दोघं त्यांच्याकडे बघत होतो. ते आपल्याच तंद्रीत होते. मग म्हणाले की तेव्हा आईच्या कष्टाची किंमत नाही वाटायची आणि जाणवायचं सुद्धा नाही रे. दिवसभर राबायची आणि ज्या वेळेला आम्ही तिची सेवा करायची त्यावेळी आईच देवाघरी निघून गेली. राहूनच गेलं बघ. बंबाच्या विषयावरून मनोहरांना त्यांची आई आठवली. ते हळवे झाले. आपल्याला कशावरून काय आठवेल ना ते सांगताच येत नाही. कुणाची कुठे अशी नाजूक दुःख लपून बसलेली असतात. नकळत त्यांना धक्का लागला
की मग ती उफाळून वर येतात, तसंच त्यांचं झालं होतं. रेखाच्या घरातल्या बंबाबद्दल मी पेंडसे आजींजवळ सुद्धा बोलले. त्या क्षणभर गंभीर झाल्या आणि नंतर हसल्या आणि म्हणाल्या, तुला एक गंमत सांगू का? मी म्हटलं, सांगा ना. अगं, लग्न होऊन सासरी आले तेव्हा माझं वय 19 होतं. अंगात अल्लडपणा, धसमुसळेपणा होता. वागण्यात कुठलाच पाचपोच नव्हता. बंबात भर घालण्यासाठी बादलीनं पाणी ओतायला लागले की माझ्या हातून हमखास पाणी नळकांड्यात पडायचं. विस्तव विझायचा. बंब परत पेटवायला लागायचा आणि मग काय, सगळ्यांच्या आंघोळीला उशीर व्हायचा. सासूबाई सांगायच्या, अगो हळू बेतानं ओतावं. तरी 3-4 दिवसांनी माझ्या हातून व्हायचं तेच व्हायचं. नंतर मात्र त्या चांगल्याच रागवल्या आणि तिथलंच एक लाकूड त्यांनी घेतलं आणि माझ्या हातावर मारलं. मग काय झालं? मी उत्सुकतेनं विचारलं. मग काय, हात चांगला सुजला. 2 दिवस काही कामंसुद्धा करता येत नव्हती. पण नंतर मात्र सासूबाईंनी स्वतः रक्तचंदनाचा लेप उगाळून लावला. शिस्तीच्या होत्या, पण प्रेमळही होत्या ग. मी आजींकडे बघत होते. त्या पुढे म्हणाल्या, आता काय, बटन दाबलं की गरम पाणी. पण ती मजा नाही गो. तसं गरम पाणीसुद्धा नाही. त्या पाण्याला वास होता, जीव होता. आजी जुन्या आठवणीत रंगून गेल्या होत्या. त्यावेळी बंब इतका डोक्यात होता की जो भेटेल त्याला मी त्याबद्दल सांगायचे. आणि गंमत अशी की प्रत्येकाच्या मनात काहीतरी निराळंच असायचं आणि त्यावर तो अगदी भरभरून माझ्याशी बोलायचा. मुलाचा मित्र प्रमोद गाव सोडून आलाय, आता इथे पुण्यात नोकरी करतोय. तो घरी आला आणि मग काय, तेव्हा निघाला असाच बंबाचा विषय. तो म्हणाला, काकू तुम्ही सांगितल्यापासून मलाही गावाकडे आहे तसा बंब इथे आणावा वाटू लागलाय. पण ठेवू कुठे ना, आमच्या लहानशा 2 खोल्या, आमच्या बाथरूममध्ये जागासुद्धा नाही आहे बंबाला. गावाला बंब कुठं ठेवलाय रे? मी विचारलं. अहो, गावाकडे प्रशस्त घर आहे, परसू आहे, विहीर आहे, रहाट आहे, तिथेच बंब आहे. विहिरीचं पाणी काढायचं, बंबात भर घालायची, दिवसभर पाणी. अहो, इथल्या शहरातल्यासारखं नाही तिथे. एवढं मोठं अंगण आहे आणि आम्ही इथे आलोय पोटासाठी, पैशासाठी. परत जाल का रे गावाकडे? मी म्हणाले. अहो, परत कुठे जातोय, आता इथेच राहणार. गाव, जमीन, शेतीवाडी, सगळं सुख मागं गेलंय. आम्ही झालोय आता इथले चाकरमाने. बंबातल्या गरम पाण्याच्या आंघोळीची मजा आता आमच्या नशिबात नाही. काकू, तिथे आंघोळ केल्यानंतर ना कसं प्रसन्न वाटतं. इथे आपलं घाईघाईत काहीतरी उरकायचं म्हणून आंघोळ होते. उदासपणे प्रमोद बोलत होता. माझ्या लक्षात आलं, घरात नसली तरी प्रमोदच्या मनात बंबाला जागा होती. मनातलं बोलायला बंबाचं निमित्त झालं. गावाकडची पाळंमुळं उखडून ही रोपटी इथं आली होती, पण अजून म्हणावी तशी रुजली नव्हती. शरीरानं इथे असलेली मुलं मनानं अजून गावाकडंच होती. रेखाचा नवरा निखिल रस्त्यात भेटला. मी त्याच्या घराचं कौतुक आणि विशेषतः बंबाचं. यावर तो म्हणाला, तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगू का? त्या बंबाकडे पाहिलं की मला आमचे ना पूर्वीचे दिवस आठवतात. गरिबी होती, खाणारी तोंडं खूप होती, कमावणारे वडील एकटे, त्यात आजोबांच्या आजारपणात एकदा पैशाची गरज होती. घरात सोनं चांदी नव्हतंच. वडिलांनी मारवाड्याकडे बंब गहाण ठेवायचं ठरवलं. बंब घराबाहेर काढताना आई दाराआड उभी राहून रडत होती. नेमकं त्या क्षणी मी तिच्याकडे पाहिलं. तिची ती आर्त व्याकुळ नजर अजूनही माझ्या डोळ्यापुढे. माझ्याशी बोलताना तो हळवा झाला होता. पुढे म्हणाला, ते दिवस गेले, दिवस जातातच, पण चांगले दिवस आले तरी आपण ते दिवस विसरायचे नसतात, तरच आपले पाय जमिनीवर राहतात ना. म्हणूनच माझ्या दृष्टीनं तो नुसता बंब नाही आहे, त्याच्यामागे खूप काही आहे. आणि म्हणूनच त्यासाठीच तो हॉलमध्ये, घरातल्या महत्त्वाच्या जागी. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. रेखाचा नवरा इतक्या गरिबीतून वर आलाय हे मला नव्यानंच कळलं. तो इतका नम्र आणि साधा का, याचंही कोडं उलगडलं. केवळ रम्य भूतकाळच आपल्या आठवणीत राहतो असं नाही, तर अशा गोष्टींनी मनात घर केलेलं असतंच की. त्या आयुष्यभर साथ देतात. त्याच्याबरोबर जगताना उपयोगी पडणारं शिक्षण पण देतात. मंडळी, केवळ एक साधा बंब हा विषय, पण त्यावर किती जणांकडून काय काय ऐकायला मिळालं ना. तुमच्याही घरी होता का बंब? तुम्हालाही आली का कुठली आठवण हे ऐकून? असेल तर नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा.
हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.